गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, कारण माहित आहे दोन्ही फलंदाज फुल फॉर्म मध्ये आहेत. अभि आणि प्रथमेश दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. शो द गुड क्रिकेट, शो द क्वालिटी क्रिकेट. 12 मिनिटांचा वेळ, 3 षटक आपल्याला 12 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत. त्याच अनुषंगाने आपल्याला गोलंदाजी करावी लागेल. पहिला चेंडूचा दिलाय सन्मान आणि एका धावेच्या मदतीने धावपलकावर धाव लागली. धाव संख्येचा श्री गणेश होतोय. धावपलकावर धाव लागली 1. अभिच्या बॅट मधून पहिला धाव या स्पर्धेत. याआधी जो सामना झाला त्याचा मॅन ऑफ द मॅचचा सुपर हिरो वैभव वारंग ठरलाय. यायचा आहे वैभव. यावेळी देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, थोडंसं फंबल दरम्यान 2 धावा मुकंबल, डायरेक्ट हिट. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. चला वैभव वारंग या, आपण आहात मॅन ऑफ द मॅच. पुढचा चेंडू की क्षेत्ररक्षणकारी टीम. 12 मिनिटांचा वेळ आहे. यावेळेस डॉट चेंडू, अचूक टप्पा, अचूक टप्प्यावर अचूक नियंत्रण आणि फलंदाज प्रथमेश याला मात्र डॉट बॉलचं आमंत्रण दिलंय. पुढचा चेंडू राईट मध्ये विकेट. यावेळेस फटका चांगला आहे, मात्र इलिव्हेशन नाहीये. खेळाडू आहेत चेंडू कॉलनी, ते मात्र टिपलाय झेल. संपलाय बॅटर प्रथमेशचा खेळ. प्रथमेश बॅक टू पवेलियन. बिग विकेट डाऊन. धक्का क्रमांक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजी साठी इनॅट नंबर 3 वर अतुल. चला थोडं स्पीड अप घ्या. 2 मिनिटांचा वेळ संपलेला आहे. यावेळी बॅटची लिडिंग एज. यष्टीरक्षक कोणतीही चूक करणार नाहीये. लागोपाठ दुसरी विकेट. इथे मात्र अतुलला आल्या माघारी विना कामगिरी करता डगआउटच्या दिशेने परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. अतुल बॅक टू पवेलियन. धक्का क्रमांक 2. डीजे अभि फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस फटका चांगला आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच 2 धावा वाचवल्यात आणि 2 धावेच्या मदतीने नक्की धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तब्बल 5 या आकड्यावर. नक्कीच सकाळच्या सत्रापासून ज्यांच्या माध्यमातून आपल्याला विशेष सहकार्य लाभले, विजयजी खोत यांचा शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर केला जातोय. सचिनजी लोहार आणि प्रदीपजी वीर यांच्या शुभ हस्ते विजय खोत यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. मुख्य व्यासपीठावर आपण पाहताय पहिल्या षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटका अखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 5 या आकड्यावर. चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळालं गणेश यांच्या माध्यमातून. आता मात्र अमोल पिंपळे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अमोल राईट मध्ये विकेट. अभि वाईड बॉलचा इशारा. पहिला चेंडू अवांतर धावसंख्येने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तब्बल 6 या आकड्यावर. विजय खोत यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. प्रदीप वीर साहेब, सचिनजी लोहार साहेब यांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते ठिकाणी विजय खोत यांचा शुभ सन्मान करायचा आहे. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर, मिस टायमिंग शॉट, नो मॅट. पांडुरंग स्वतः इथे मात्र थोडस जजमेंट चुकलंय. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतो, दरम्यान 2 धावा पूर्ण केल्यात. 1 शॉट असेल, 1 धाव मिळेल.
आणि एका धावेच्या मध्ये धावफलक नक्कीच पुढे सरकतो, जाऊन पोहोचतो तब्बल 7 या आकड्यावर. या ठिकाणी शैलेश टावरे यांचा देखील शुभ सन्मान केला जातोय. व्यवस्थापन कमिटी प्रदीपवीर सचिन लोहार साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी शैलेश टावरे यांचा देखील विजय शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर केला जातोय. नक्कीच या पुढील होणारा सामना पहिला सेमीफायनल श्री निनाई विठलाई चषक 2025 चा पहिला सेमीफायनल आपण पाहणार आहोत. एका बाजूने श्री निनाई स्पोर्ट्स मान तर एका बाजूने कडवे किंग्स मुंबई. गॅप मध्ये चेंडू आहे, स्क्वेअर कट केलाय, दिशा दिले चेंडूला, 2 धावा पूर्ण केल्यात आणि या 2 धावेच्या मध्ये धावफलक नक्की पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतो तब्बल 9 या आकड्यावर. नक्कीच कौतुक करावं लागेल गोलंदाज अमोल आणि गणेश यांचं. मोठा फटका खेळण्यापासून थोडंसं वंचित ठेवलं दोन्ही फलंदाजांना. नक्कीच NV STGPL 3 या लीग मधील NV स्पोर्ट्स करंगळे संघाचा आयकॉन खेळाडू विश्वास चाळके यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. उत्तम लोहार साहेब प्रदीप वीर साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी याचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. आपल्या संघाबरोबर दिलेली कमिटमेंट या ठिकाणी नक्कीच पूर्ण करताना आपल्याला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये धावफलक दुहेरीने जास्त पुढे सरकला जातोय. 11 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. दुसरा षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अमोल पाहतोय. यावेळेस मात्र पुन्हा टाकावाला चेंडू, पंचांचा इशारा वाईटचा. एक अवंतर धावसंख्येने धावफलक नक्की पुढे सरकेल, जाऊन पोहोचतो तब्बल 12 या आकड्यावर. दिलीप शिंदे साहेबांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांचा देखील आयोजकांच्या वतीने विशेष कौतुक आणि विशेष आभार. मुलाचं सहकार्य आपल्या माध्यमातून राहिलं त्यांचं देखील विशेष कौतुक. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, तर बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाहीये. चेंडू जाऊन विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडू काउंट केला जातोय. पुढचा चेंडू काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न अभियाचा, मात्र प्रयत्नच राहिला. डॉट बॉल पुन्हा एकदा काउंट केला जातोय. लागोपाठ दुसरा चेंडू डॉट आलाय. धावफलक स्थिर आहे. धावफलकावर धावा लागले तब्बल 12. चला स्पीडअप घ्या. इथे मात्र घडतंय काय, बिघडतंय काय, खराब दिशा, खराब गोलंदाजी आणि लॉंग स्टॉप बाउंड्री लाईन क्लिअर करत चेंडू जातोय सीमारेषे पार. या चेंडूवर आल्यात धावा 4+1 अशा 5. चला या पुढील होणारा सामना निनाई स्पोर्ट्स मान तर एका बाजूने कडवे किंग्स मुंबई. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. नक्कीच कडवे किंग्स मुंबई संघाचे आधारस्तंभ कॅप्टन आनंद बेंडगळे यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. यावेळेस मात्र घडतंय काय, यू मिस आय विल डेफिनेटली हिट. त्रिफलाचित दांडी गोल. फलंदाज बॅक टू सचिनजी गांधी साहेब यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. आयोजक कमिटी व्यवस्थापन कमिटीच्या वतीने सचिनजी गांधी साहेब यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. शेवटचं आणि अंतिम स्लॉग होतं षटक. पांडुरंग गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतं. पहिला चेंडू चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अपील केले पंचांकडे, ते मात्र अपील फेटाळले. डॉट चेंडू काउंट केला जातोय. सुरुवात चांगली झाली. धावफलकावर धावा लागले तब्बल 17. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 12 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यानंतर आता मात्र शेवटचं षटक.
स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट चेंडू, चांगली गोलंदाजीचा मादक सौंदर्य आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये पांडुरंग यांच्या माध्यमातून. चला पुन्हा एकदा कॉल करतोय, मान आणि कडवे दोन्ही संघाच्या संघनायकाने यायचं आहे. नाणेफेकीसाठी आयोजक आपली वाट पाहत आहेत. मान आणि कडवे इथे मात्र आत्महत्या केले धावबाच्या स्वरूपात. इथे मात्र विकेट आले. अभिला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. अभि बॅक टू पवेलियन. दरम्यान देऊया डीजे ला संधी, ऐकूया एक सुमधुर संगीत. पुढचा चेंडू डीप मध्ये प्रोटेक्शन आहे थोडंसं चांगलंच. इथे मात्र विकेट आले धावबाच्या स्वरूपात. लागोपाठ दुसरी विकेट धावबाच्या स्वरूपात. इथे मात्र पांडुरंग चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आतापर्यंत गोलंदाजीच्या माध्यमातून. चला स्पीडअप घ्या मित्रांनो, विनंती असेल थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू, बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाही आहे. पुन्हा एकदा डॉट चेंडू काउंट केला जातोय. नक्की चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे गोलंदाज पांडुरंग यांच्या माध्यमातून. यावेळेस नाणेफेक जिंकले मान संघाने. ऑस्ट्रेलियन डिसिजन आपल्याला पाहायला मिळाला. धाडसी निर्णय, फलंदाजी करण्याचा निर्णय नक्कीच मान संघाने घेतलेला आहे. नक्कीच विश्वासजी पाटील एकच धाव मिळेल, वन शॉट. शेवटच्या चेंडूवर देखील एक धाव आली आणि एका धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतो जाऊन पोहोचतो. 19 या आकड्यावर 20 धावांचा टार्गेट सेट केलंय. 20 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 21 धावांचं टार्गेट सेट केलंय शिराळे संघाने मांडलावाडी संघासमोर. विश्वास पाटील साहेब यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. विश्वास पाटील साहेब कडवे टीमचे खेळाडू विश्वास पाटील साहेब आबा यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. आयोजक टीमला व्यवस्थापन कमिटीला विनंती असेल आपण मान्यवरांचा विशेष सन्मान करायचा आहे. हॅलो 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 हॅलो. चला शिराळी संघ लवकर आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. शिराळी संघ नक्कीच अमर दळवी साहेब यांच्या शुभ सन्मान ठिकाणी या ठिकाणी केला जातो मुख्य व्यासपीठावर. अमर दळवी साहेब व्यवस्थापन कमिटीच्या वतीने अमर दळवी साहेबांचा देखील शुभ सन्मान केला जातोय. शिवशक्ती तनुमंडळ शिंदेवाडीचे कोच अमर दळवी यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. चला अमर दळवी माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण देखील यायचं आहे. आपला देखील व्यवस्थापन कमिटीच्या वतीने विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. अमर दळवी शिवशक्ती वॉरियर्स शिंदेवाडी संघाचे कोच अमर दळवी यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय व्यवस्थापन कमिटीच्या वतीने.
धावफलकावर धावा लागले 21 धावांचं टार्गेट सेट केलंय मांडलाईवाडी संघासमोर. पहिला चेंडू येतो डॉट. नक्कीच सुरुवात झाली सामन्याला. दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना आपण पाहतोय. एका बाजूने श्री कालेश्वर स्पोर्ट्स शिराळे तर एका बाजूने निनाई मांडलाई स्पोर्ट्स मांडलाईवाडी. 21 धावांचा टार्गेट आणि दुसरा चेंडू देखील डॉट हाताळला. बाबासाहेब पाटील गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. गणेश आणि बबन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच पहिले 2 चेंडू डॉट आलेत. आता मात्र 16 चेंडूने 21 धावांची गरज. यावेळेस स्क्वेअर कट केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये. आउटफील्ड थोडीशी स्लो झाली आहे. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच 2 धावा. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केलाय आणि तिसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली. सुंदर आणि मिडविंद विकेट आणि या 3 धावेच्या मर्यादा धावफलका धावांचा इथे मात्र श्री गणेश होतोय. त्याला स्पीडअप करा मित्रांनो, विनंती असेल थोडं स्पीडअप करा. बॅड लाईटला सामोरं जावं लागणार नाही याची दक्षता आपण घ्यायची आहे. यावेळेस योमेश आय विल डेफिनेटली हिट बेल्स रिम्यू. त्रिफळाची दांडी गुल फर्निचर डिस्ट्रॉयड डीजे. नक्कीच शवडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं देखील त्या ठिकाणी कौतुक करावं लागेल. कारण तब्बल एका दिवसात 32 संघ या ठिकाणी शवडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत या ठिकाणी खेळले जातात. नक्कीच शवडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन नक्कीच शवडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे आधारस्तंभ आणि नक्कीच अनिलजी पाटील भाई यांचं देखील विशेष आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. दरम्यान आपण शवडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष सन्माननीय आदरणीय कुमारजी शेळके साहेब यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. यावेळेस काय घडतंय, चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषे पार. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन क्लिअर करत आलाय चौकार. चला कुमार शेळके साहेब आपण देखील यायचं आहे. आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. शवडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष आहेत आणि नक्कीच कार्याध्यक्षाचं काम खूप महत्त्वाचं असतं. नक्कीच असोसिएशनचा सर्व जिम्मेदारी नक्कीच कार्याध्यक्ष पाहत आहे. त्यांचा देखील विशेष सन्मान करणं गरजेचं आहे. धावफलकावर धाबा लागले तब्बल 11. अजूनही 10 धावांची गरज आहे विजयासाठी. नक्कीच कडवे किंग्स मुंबई संघाचे आधारस्तंभ आणि कॅप्टन आनंद बेंडकाळे साहेब यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यांचा देखील आयोजकांच्या वतीने व्यवस्थापन कमिटीच्या वतीने विशेष कौतुक. दरम्यान आपण पाहतो शवडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे आधारस्तंभ सन्माननीय आदरणीय अनिलजी पाटील भाई यांचा देखील शुभागमन झालेला आहे. आपल्या देखील आयोजकांच्या वतीने व्यवस्थापन कमिटीच्या वतीने विशेष आभार आणि सहर्ष स्वागत. यावेळेस अलंग काय चेंडू जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. इथे मात्र घडतंय काय, बिघडतंय काय. चेंडू जातोय सीमा पार. झालाय फरार, आलाय चौकार. डीजे